एक महत्त्वाची आणि मोठी बातमी समोर येते। सानपाडा डीमार्ट जवळ फायरिंग झाली आहे। 5 ते 6 राऊंड फायरिंग करून आरोपी फरार झालाय। यात एक जण जखमी झालाय। सानपाडा पोलीस घटनास्थळी आता दाखल झाले आहेत। 2 आरोपींकडून फायरिंग करण्यात आली आहे। फायरिंग करून हे आरोपी बाईकवरून फरार झाले आहेत। नवी मुंबई सानपाडा डीमार्ट परिसरात गोळीबार झालाय। यात एक जण जखमी झालाय। 5 ते 6 राऊंड फायरिंग करून आरोपी फरार झालाय। याबाबतची अधिक माहिती देण्यासाठी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत आमचे प्रतिनिधी सिद्धेश म्हात्रे। सिद्धेश, आता सध्या तिथे काय परिस्थिती आहे? एकूणच पोलीस घटनास्थळी दाखल झालेले आहेत। सानपाडा पोलीस घटनास्थळी दाखल झालेले आहेत आणि त्यांनी ज्या ठिकाणी ही फायरिंग झाली होती तब्बल 5 राऊंड या ठिकाणी फायर झाल्याचं माहिती समोर आलेली आहे आणि त्याची जी कारतूस आहे ते देखील त्या स्पॉटवरती पडलेले आपल्याला पाहायला मिळतात आणि त्या ठिकाणी आता पोलिसांनी बॅरिकेड देखील केलेलं आहे आणि जो आजूबाजूचा परिसर आहे त्या ठिकाणचं सीसीटीव्ही फुटेज जे आहे ते तपासण्याचं काम आता पोलिसांकडून हाती घेण्यात येत आहे आणि ज्या दिशेने हे आरोपी पळून गेलेत त्या संपूर्ण दिशेने जे सीसीटीव्ही मिळत आहेत त्या ठिकाणचा मागोवा घेऊन त्यांचा आरोपीपर्यंत पोहोचण्याचा जो प्रयत्न आहे तो सध्या पोलिसांचा सध्या या ठिकाणी सुरू आहे आणि जखमी व्यक्तीला जे आहे ते रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे।